नमस्कार, शोभास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज दम बिर्याणी। चला तर मग रेसिपीकडे वळूयात। त्याआधी आपण साहित्य बघून घेऊयात। इथे मी घेतलेली 200 ग्रॅम फ्लावर, 150 ग्रॅम बटाटे, एक किसलेलं गाजर। इथे मी व्हेज चिकन बिर्याणी मिक्स मसाला घेतलेला आहे। 3 मध्यम साईजचे कांदे घेतलेले आहेत, 2 टमाटे, 1 वाटी वाटाणे आणि अद्रक लसणाचं पेस्ट करून घेतलेलं आहे जाडसर। आणि इथे आपण खडे मसाले घेतलेले आहेत। व्हेज दम बिर्याणी बनवण्यासाठी आपण अर्धा तास पहिले इथे तांदूळ भिजत घातलेले आहेत। आता आपण या तांदूळांना उकड घेऊयात आणि शिजवून घेऊयात। इथे मी पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे। पाण्याला चांगली उकळ आली की आपण त्यात तांदूळ टाकून देणार आहोत। तुम्ही बघू शकता आता की पाण्याला उकळ फुटलेली, त्यात आपण आता खडे मसाले टाकत आहोत। इथे मी सर्व खडे मसाले टाकून दिलेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे मी सगळे खडे मसाले टाकून दिलेले आहे। यात आपण आता तांदूळ टाकून देणार आहोत। तुम्ही बघू शकता की खडे मसाल्यांचा कलर एकदम छान असा आलेला आहे। आता आपण त्यात टाकून घेणार आहोत अर्धा लिंबूचा रस। तुम्ही बघू शकता मी इथे अर्धा लिंबूचा रस पूर्ण टाकून दिलेला आहे आणि हा लिंबू पण आपण यात सोडून देणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे पाण्याचा कलर बदललेला आहे। आता आपलं इथे पाणी स्वच्छ झालेलं आहे। आपण यात आता तांदूळ टाकून घेणार आहोत आणि ही लिंबूची फोड आपण काढून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता आपण तांदूळ टाकून घेतोय। तुम्ही बघू शकता इथे आपण तांदूळ टाकून घेतलेले आहे। याला छान असं मिक्स करून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकूया। इथे मी चवीपुरतं नमक टाकून घेते आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण। भाताला आपल्याला 80 ते 90% एवढं शिजवून घ्यायचं आहे। आता आपण हे खडे मसाले काढून घेणार आहोत। त्याचा फ्लेवर आला की मग आपण हे खडे मसाले काढून घेतो। आपण आता खडे मसाले काढून घेतोय। तुम्ही बघू शकता इथे मी सगळे खडे मसाले काढून घेतलेले आहेत आणि आता आपण छान असं भाताला शिजवून घेणार आहोत। छान असं मिक्स करून घेतोय आपण। आता आपण याला 5 ते 10 मिनिटांपर्यंत शिजवून घेणार आहोत। तिकडे भात शिजतोय तोपर्यंत आपण इकडे आता कांदा फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी आपण आता इथे तेल टाकून घेणार आहोत। इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे। इथे मी 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण याला कांद्याला फ्राय करून घेणार आहोत। इथे आपण तेल तापवून घेतोय, तितक्यात कांद्यांना आपण मीठ लावून त्याचं पाणी काढून मग फ्राय करून घेऊयात। तितक्यात आपलं तेल इथे गरम होऊन जाणार आहे। त्याआधी आपण इथे नमक टाकून या कांद्यांना पाणी सुटवून घेणार आहोत आणि छान असं निपळून घेणार आहोत। इथे मी नमक टाकून घेते। तुम्ही बघू शकता इथे मी असं नमक टाकून घेते जेणेकरून कांद्यांना पाणी सुटेल आणि छान असं मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता असं छान असं मिक्स करून घेणार आहे मी। बघा आता याला 5 मिनिटासाठी असं सोडून देऊयात। तितक्यात आपण भात बघून घेऊयात। तुम्ही बघू शकता भात इथे आपला रेडी आहे। छान असा 80 ते 90% आपला इथे भात शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करून देणार आहोत। इथे मी गॅस बंद करून दिलेला आहे आणि आपण आता याचं पाणी काढून घेऊयात। आता मी इथे भात काढून घेते। छान असं पाणी निघून जायला हवं। इथे मी भात काढते, असं छान असं काढून घेतोय आपण पाणी। असंच आपण पूर्ण भात पाण्यातून काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता
इथे मी भात काढून घेतलेला आहे. आता तितक्यात आपण कांदा तळून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता, इथे मी आता पूर्ण असा कांदा टाकलेला आहे. तो छान फ्राय करून घेणार आहोत आपण आता कांद्याला. मी इथे पूर्ण कांदा टाकून देते. तुम्ही बघू शकता, याला मी छानपैकी आता असं फ्राय करून घेणार आहे. हलका लालसर कलर येईल तोपर्यंत आपण याला असं फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, याला आपण परतत राहणार आहोत. तुम्ही बघू शकता, याला मी छान असं परतत राहते, जेणेकरून ते एक साईड त्याची अशी लालसर होणार नाही. आपण याला छान असं फ्राय करून घेतोय. तुम्ही बघू शकता, इथे कलर यायला सुरुवात झालेली. असा छान असा तांबूस कलर किंवा हलका ब्राऊन तुम्ही म्हणू शकता. तुम्ही बघू शकता, मी याला छान असं परतून घेत आहे. इथे कांदा जो आहे तो लालसर म्हणजे की गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे. असंच आपण याला 5 मिनिटापर्यंत असं परतून घेणार आहोत, जेणेकरून सर्व कांदा जो आहे तो गोल्डन ब्राऊन होऊन जाईल. तुम्ही बघू शकता की इथे गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे. आता फक्त त्याला 1 मिनिट आपण असं परतून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा कलर अजून छान होऊन जाईल. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. इथे आता आपलं कांदा जो आहे तो रेडी आहे. आपण याला आता काढून घेणार आहोत. इथे मी हा कांदा काढून घेते. छान असं तुम्ही बघू शकता, खूप छान कलर आलेला आहे. असंच आपण पूर्ण कांदा जो आहे तो काढून घेणार आहोत. इथे मी कांदे तळलेल्याचंच तेल घेतलं आहे. आता आपण याच्यातच सगळं बिर्याणी करून घेणार आहोत. सो त्यासाठी आता पहिले आपण टाकणार आहोत यात खडे मसाले. तर आता मी इथे खडे मसाले टाकून घेते. मी जास्त खडे मसाले टाकत नाही आहे, ते आपण कांदे काढून घेणार आहोत. इथे मी जास्त खडे मसाले वापरत नाही आहे, कारण की आपण भात शिजवतानाही खडे मसाले यूज केले होते. सो ते तोंडात नको यायला, म्हणून मी इथे जास्त खडे मसाले नाही यूज केले, मी थोडेसेच टाकते. खडे मसाले टाकताच मी इथे बटाटे टाकले होते. आता मी याच्यात वाटाणे टाकते. इथे मी आता टमाटे पण टाकून घेते. सगळ्या भाज्या आपण टाकून घेणार आहोत. इथे मी फ्लावर पण टाकून घेते. सगळ्या भाज्या आपण आता एक साथ असं टाकून घेणार आहोत. त्यानंतर मी गाजर पण टाकते आणि अद्रक लसणाचं हे आपण हे जे जाडसर पेस्ट केलेली हे आपण टाकून देणार आहोत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बारीक पण करू शकता. मी इथे जाडसर घेतलेले आहे. आणि आता याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की याला आपण छान असं मिक्स करून घेतो आहे. तुम्ही बघू शकता, मी इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे भाजी शिजायपुरतं चवीपुरतं नमक टाकून घेणार आहोत. आपण भातात पण टाकलं आहे आणि भाज्यांमध्ये पण टाकून घेणार आहोत. फक्त नमक जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक टिप पण देणार आहे. ती टिप काय आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की कळेल. सो यात मी आता चवीपुरतं नमक टाकून घेते. इथे मी नमक टाकून घेतलेलं आहे. छान असं परतून घेते आणि याला झाकून देणार आहे. इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे.
आणि तुम्ही बघू शकता की आपल्या इथे जे आपण मिक्स केलेल्या होत्या त्या भाज्या ते छान अशा शिजून गेलेल्या आहेत. थोड्याफार बाकी आहेत, त्या पण आता अजून 5-10 मिनिटात शिजवून घेऊयात. यावर आपण परत झाकण ठेवूयात आणि छान असं शिजवून घेऊयात. जेव्हा आपण शिजवणार तेव्हा यात थोडंसं असं पाणी टाका, जेणेकरून ते खाली करपणार नाही. आपण याला झाकण ठेवूयात. इथे मी आता झाकण काढून घेते. तुम्ही बघू शकता की भाज्या आता छान शिजलेल्या आहेत. आपण याला छान असं मिक्स करून घेतोय. तुम्ही बघू शकता. आता आपण यात टाकूयात आपण जो मिक्स मसाला घेतलेला. तुम्ही बघू शकता इथे मिक्स व्हेज बिर्याणी मसाला घेतलेला आहे. मी इथे सुहानाचा मिक्स व्हेज बिर्याणी मसाला घेतलेला आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही दुसराही घेऊ शकता किंवा तुम्ही घरचंही तिखट आणि मसाले वापरू शकता. तर आता आपण यात टाकूयात मसाला. तुम्ही बघू शकता इथे मी आता व्हेज मिक्स बिर्याणी मसाला टाकते आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहे. छान असं मिक्स करून घेते. इथे मी व्हेज बिर्याणी मिक्स वापरलेला आहे. यात आपण आता टाकणार आहोत 2 चमचे तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला. इथे मी 2 चम्मच असा तिखट टाकून घेतलेले आहेत, 2 चमचे, आणि अर्धा चमचा मी इथे मसाला टाकते, गरम मसाला. अर्धी चम्मच हळद आणि छान असं याला मिक्स करून घेणार आहोत. असं मिक्स करून घेते. याला छान असं मिक्स करून घेणार आहे मी आता. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण याला दम देण्यासाठी तयारी करूया. तो आता हा गॅस आपण बंद करून देणार आहोत. आता मी इकडे दुसरीकडे हे पातेलं ठेवून घेतलेले आहे. आपण याच्यात दम देणार आहोत बिर्याणीला. यात मी आता भाजी टाकून घेणार आहे, पहिली लेअर. सो चला तर मग तुम्ही बघू शकता की मी इथे आता छान असं पहिली लेअर टाकून घेते. गॅस मी चालू ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे मी पहिली लेअर लावून दिलेली आहे, जी आपण इथे भाजीची लेअर लावलेली. आता यावर आपण भाताची लेअर टाकून घेऊयात. इथे मी दुसरी लेअर भाताची लावून घेते. असाच आपण सगळ्या लेअरी लावून घेणार आहोत. इथे मी छान असा भात टाकून घेते. तुम्ही बघू शकता की इथे आपली पहिली लेअर कंप्लीट होते. आता आपण यावर कांदा, कोथिंबीर आणि फूड कलर टाकणार आहोत. आता मी यावर फूड कलर टाकते. इथे मी फूड कलर घेतलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही केशर दूध पण घेऊ शकता. इथे मी लगेच गोल्डन ब्राऊन जो आपण कांदा करून घेतलेला होता छान, तो इथे मी वर टाकते आणि वरून अजून कोथिंबीर. इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर यूज करते. अशाच आपण सगळ्या लेअरी लावून घेऊयात. तुम्ही बघू शकता इथे आपल्या सर्व लेअर लावून झालेल्या आहेत. आता ही लास्ट लेअरवर आपण कलर, फूड कलर छान आपण टाकून देऊयात. कांदा आणि कोथिंबीर टाकते. इथे आपली बिर्याणीला लेअर दिली गेलेली. आता आपण यावर घट्ट असं झाकण ठेवून दम देऊयात. त्याला आजूबाजूने कणिक लावायची. तुम्ही बघू शकता इथे आता दम द्यायला मी इथे कणिक लावून घेतलेली आहे, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही आणि आपल्या व्हेज बिर्याणीला छान असा दम बसेल. इथे मी 10 ते 15 मिनटं याला शिजवून घेणार आहे आता आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. इथे आपली दम बिर्याणी झालेली आहे. आता आपण हिला ओपन करून सर्व करूयात.
तुम्ही बघू शकता किती छान अशी बिर्याणी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली ही व्हेज बिर्याणी झालेली आहे. मी जी तुम्हाला टिप देणार होती ती ही आहे की जेव्हा पण आपण बिर्याणीला दम देतो तेव्हा ते जाड तळेचं भांडं पाहिजे, जेणेकरून ती करपणार नाही. बारीक भांडं राहिल्याने ती बिर्याणी खाली करपून जाते. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही बिर्याणी करता, जेव्हा तिला दम देता तेव्हा जाड तळाचं भांडं घ्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि यापुढे तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल. थँक्यू फॉर वॉचिंग.